सगळी ऐकली तुम्ही. त्या कोण आहे तुमच्या? माझे पत्नी त्या पत्नी आहे. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 एक मुलगी आहे. आणि राहिलं कुठे? आम्ही राहिला घरी कोबेला. तुम्ही काय काम करता? आम्ही शेतीच करतो. शेती करता. आणि तुमची पत्नी? पत्नी काय शेती. बस झालं होतं काय सांगा? आम्ही आहे ना जवळजवळ 2 वर्ष झालं फॉर्म दिला होता बांधकाम कामगार म्हणून. बांधकाम. हा तरी 1 नोव्हेंबरला कंप्लीट 2 वर्ष होतं त्याला. तर ही गेली होती जुन्नरला. तर मग तुला मी फोन केला तर जा विचारायला काय झालं काय नाही. तर तिथे गेल्यावर कोणाकडे फॉर्म भरला तुम्ही? ते रोहिदास म्हणून नाव पूर्ण माहित नाही. रोहिदास बोंडे म्हणून आहे. किती रुपये घेतले त्यांनी फॉर्म? त्यांनी फॉर्म भरायचे पहिले 600 रुपये घेतले होते बरोबर. आणि नंतर रक्त दिले आम्ही. त्याच्यानंतर तो म्हणला आता फॉर्म सबमिट झाला तर त्याचे 1600 रुपये घेतले त्याने. आणि तिथून मग ही 2 वर्षाची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर 1600 प्लस 600? नाही पूर्ण 1600 रुपये घेतले टोटल. हा म्हणजे आधी 600 नंतर 1000 रुपये. नंतर 1000 रुपये घेतले. आणि मग ही पूर्ण प्रोसेस झाली. तर मग काल आम्ही विचारायला गेलो त्यांना तर बाबा एवढं दिवस झालं भांडी का नाही आली. तर त्यावेळेला तो तिथे नव्हता. ती मुलगी कोणतरी होती काम करताना ठेवली होती. तर मग ती बोलली की तुम्हाला फोन केला होता. आणि आम्ही त्याला सगळी हिस्ट्री दाखवली. तुम्ही होता सोबत त्यावेळी? नाही मी नव्हतो. तिचा भाऊ होता. पण त्यांनी सगळी हिस्ट्री दाखवली आम्हाला. आम्ही त्याला हिस्ट्री दाखवली की बाबा दाखव मग पुढे. तर तो म्हणला तुम्हाला फोन केला होता. तरी पण आमच्याकडं त्याचं हिस्ट्री नसली तरी पण त्याचं काम आहे ना का बाबा एकदा फोन नाही लागला दुसऱ्या वेळेला फोन करायचा. त्यांनी आपल्याकडून पैसे घेतले शेवटी किती काय केलं भांडी देण्याच्या मोबाईल. हा तर मग त्याचं काम आहे ना भाऊ ते विचारायला पाहिजे. सगळी रेकॉर्डिंग वगैरे ऐकली सगळं झालंय. मग आता काय पत्नीची अवस्था आहे? ती तर काल खूप घाबरली होती. तिने पहिल्यांदा आम्हाला फोन केला. आम्ही म्हणलं ठीक आहे बघू मग काय करायचं ते सगळं. मग आम्ही त्याच्यानंतर काहीतरी 5-6 वाजता गेलो घरी. तर आम्ही पूर्ण ती क्लिप ऐकली. ती क्लिप ऐकल्यावर एकदम आमचं एकदम डोकं पिकं हँग झालं एकदम. पण म्हणलं नाही आता शेवटी काय केलं तरी कायद्यानेच काही गोष्टी करायला लागतील. किती काय झालं तरी आपण कायदा हातात घ्यायचं नाही. कायदा हातात. मग कुणाशी कॉन्टॅक्ट केला? मग आम्ही आमचं भाऊ आहे ना कोण? किरण शेळके आहे. हा हा. तर ते मनसे अध्यक्ष आहे. मनसेने मदत केली तुम्हाला? मग आता हे मनसेवालेच घेऊन आलेत का तुम्ही स्वतः आले तिथे? आम्ही स्वतः पण आलेत आणि त्यांचे कार्यकर्ते पण आलेत मनसेवाले. काय म्हणतात मनसे काय कार्यकर्ते? नाही त्याला आम्ही ते एकच सांगतो तर तो आमच्या समोर आला पाहिजे. आमच्या महिलेची जेवढी इज्जत काढली ना त्यांनी ते माफी मागितली पाहिजे. आणि सगळं झालं पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तो ह्या महिलेसोबत असा बोलला असेल तर अजून बाकी महिलेसोबत किती कसा बोलला असेल किती घाणेवाणी शिवाय दिला असेल. आणि रेणू करायचे ना तो 300 रुपये घेतोय. म्हणजे ते 1600 रुपये सोडून द्या. तो काय म्हणणार की नाही आता फॉर्म रिजेक्ट झाला 2 वेळेस या 3 वेळेस या असे लय लोकांचे त्यांनी पैसे बुडवले. किती हेल्पट झाले तुमच्या पत्नीचे त्या ऑफिसमध्ये? अहो आम्ही त्याला जवळजवळ 6-7 वेळा फोन केले नुसते फोनवर. आणि तसे तर जाऊन मग 4-5-6 वेळेस गेलो असेल आम्ही ऑफिसला जाऊन आम्ही त्याला विचारायचो हा आज नाही आता काय करायचं? तर गुन्हा दाखल करायचा? गुन्हा दाखल करायचा. त्याचं ऑफिस बंद झालं पाहिजे. विलंबितच करायला पाहिजे त्याला. ऑफिस ते तर बंद झालं पाहिजे. त्याची ही पद्धत आहे ना बदलणार नाही शिवाय पाहिजे.